शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय दुर्दैव अशी घटना, शब्द आमच्या तोंडातून बाहेर पडू शकत नाही. आमचं जे दैवत होतं, जी शक्ती होती, ती परमेश्वराने आज आमच्यातून हिरावून नेलेली आहे. आणि त्यामुळं आम्हाला कुणाला काही भावना देखील या ठिकाणी सुचत नाही. अशा पद्धतीचं वार्ता आमच्या कानावरती आलेली आहे. आणि त्यामुळं आम्ही सगळे त्या ठिकाणी अण्णांकडे सगळे एकत्र झालो आहे. आणि कुणीच कुणाला सांत्वन करायचं, कुणी कुणाला समजवायचा हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या पुढं पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आज काही मत देखील या ठिकाणी व्यक्त करता येत नाही. अशी परिस्थिती आम्ही सगळे आता बारामतीकडं दादांना श्रद्धांजली वाहण्याकरता, त्या ठिकाणी अभिवादन करण्याकरता सगळी मंडळी निघालेलो आहे.